काय 7 वाजता बघू शकता किती गरम व्हायला लागलेलं आहे. आमच्याकडे काल पाऊस येता थांबला. भयंकर गरम व्हायला लागले. तर मी स्वयंपाक बनवून घेणार आहे, कारण की स्वयंपाक दुपारी बनवायचं तर काय खरं नाही. आत्ताच असं व्हायला लागली, दुपारी काय खरं नाही. हातून लावून घेते. रात्री जरा भांडी घासले नाहीत तर भांडी पडलेले आहेत. कपडे धुवून घेतले. आत्ता कपडे झालेले आहेत. अजून देवपूजा आहे. देवपूजा असं रविवार असल्यामुळे स्त्रीलाच करायला होणार आहे, मी काही करणार नाही. चला नाश्ता काय तर करायचा आणि जेवण बनवून दुकानात जायचं आहे. बघा किती गरम व्हायला आहे. असं बाहेर वाऱ्याला गेले की बरं वाटतं. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि उन्हाळा इतका वाढलेला आहे की सकाळी 7 वाजतासुद्धा एवढं गरम होत आहे की काय विचाराय नको. तर मी आता काय करते, सगळ्यात आधी स्वयंपाकच बनवून घेते, कारण आमच्या स्वयंपाकघरात एवढं गरम होतं काय विचाराय नको. अक्षरशः माझी पाठ पूर्ण घामाने भरते आणि गाऊनसुद्धा पूर्ण असा ओला होतो. आणि हे नाईट शिफ्टला गेलेले आणि आलेले आहेत. आता सकाळचे वाजले असतील 7:15 ते 7:30 वाजलेले आहेत आणि हे कामावरनं आलेले आहेत. स्वयंपाकघर तेवढंच मी पारोसा काढलेला आहे आणि स्वयंपाक बनवत आहे. बाकी सगळं मी जिथल्या तिथं टाकलेलं आहे. आणि श्री गेलेला आहे शाळेला. तो शाळेला गेला आणि त्याला म्हटलं गार पाण्याने आंघोळ कर. आता ही दोघंजण गार पाण्याने आंघोळ करत आहेत, कारण पर्याय नाही आहे. गॅसची टंचाई आता 17 तारखेला आमचे महिना होतो गॅस जोडून. 1 महिना 8 दिवस, कधी कधी 1 महिना एवढंच गॅस आम्हाला जातो. त्यामुळं गॅस हा जपूनच वापरला पाहिजे, कारण ही गॅसची टंचाई कधीपर्यंत भासते काय सांगता येत नाही. अजून तर काही युद्ध मिटायच्या याला नाही आहे. आता बघूया, थोडंफार म्हणजे गॅसची टंचाई कमी होईल असं म्हणत आहेत, पण आता कधी होईल त्यावेळी होईल. तोपर्यंत आपण जपून असलेलं बरं. आणि मला तर वाटतं बघा की इलेक्ट्रिक शेगडी जे इंडक्शन असतं ते बरं वाटतं. मी ह्याच्या आधीच गेल्या वर्षीच घेऊया यांना म्हणत होते, पण हे म्हणले काय गरज आहे, कुठं ठेवणार. आणि ठेवण्याचा पण प्रॉब्लेम होतो, कारण की जागाच नाही आहे. तर जागेअभावी सगळं म्हणजे घ्यायला पण काय नको वाटतं. कारण की आता जी गॅसची छोटी शेगडी असते ती पण यांच्या कंपनीत मिळालेली आहे, पण मोठी एक शेगडी मिळालेली आहे. त्यामुळे ते ठेवायचं कुठं हा पण प्रॉब्लेम होता. आणि पसारा इतका झालेला आहे की म्हणजे स्टोरेजला पण इथं काय नाही आहे की बाबा कपाट वगैरे काही नाही ठेवायला. जे आम्ही फळ्या वगैरे मारून घेतल्यात त्याच्यावरच तेवढं ठेवावं लागतं. आणि त्याच्यावर तर मावून किती सामान मावणार आहे. त्यामुळे ह्याने म्हटलं की ते इलेक्ट्रिक असल्यामुळे त्याला व्यवस्थित ठेवावं पण लागणार. आणि आत्ता आपल्याला काही त्याची गरज नाही, कारण की 2 गॅस टाकी असल्यामुळे आपल्याला गॅस हा पुरवतो. पण अशी काहीतरी वेळ येईल हे काय वाटलं नव्हतं, कारण अशी वेळ ही पहिल्यांदाच आलेली आहे. महापूर आलेला त्यावेळी एकदा गॅसची टंचाई भासलेली आणि त्यानंतर हे आत्ताच अशी टंचाई, म्हणजे महापूर आला तर त्यावेळी पण एवढी टंचाई नव्हती, पण आत्ता ही टंचाई खूपच म्हणजे भयानक झालेली आहे. आणि हे युद्ध मिटलं तर बरं, नाहीतर आणि वाढलं तर मग आणखीन टंचाई भासू शकते. आणि इथं कसं आहे, आम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असल्यामुळे इथं चूल वगैरे पण आम्हाला काय म्हणजे पेटवता येत नाही. ज्यावेळी महापूर आलेलं त्यावेळी आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो, तर तिथं मी काय केलेलं, बाहेर असा गेट होता आणि मोकळी जागा पण होती थोडी, तर तिथं मी चूल घातलेली. आणि शेजारीच त्या काकू होत्या, त्यांच्याकडे शेणी वगैरे मिळत होत्या, तर लाकडं आणि थोडे शेणी असं घेऊन मी त्यावेळी म्हणजे ॲडजस्ट केलेलं होतं. पण आत्ता खूप अवघड झालेलं आहे. यांची मनमानी होते, यांचं म्हणजे युद्ध होतं. खरं गोरगरिबांचे हाल होत आहे, त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. आता गॅस आमचा या 17 तारखेला 1 महिना होतो जोडून, तरीसुद्धा मी नंबर लावायला बघत आहे. खरं बुकिंग काय गॅसचा अजूनसुद्धा करून घेत नाहीत. त्यांचा तसाच मेसेज येत आहे की अजून 24 तासानं तुम्ही बुकिंग करा. आता 3 दिवस झाला तसाच मेसेज येत आहे की तुमची रिक्वेस्ट म्हणजे सबमिट झालेली आहे आणि तुम्ही 24 तासानं हे करा, बुकिंग करा आणि तुम्हाला गॅस मिळेल. असं 3 दिवस झालं तोच मेसेज येत आहे. आता कधी त्यांचे 24 तास होतात आणि कधी तो DAC नंबर येतो. ते DAC नंबर आल्याशिवाय त्यांनी काय म्हणजे हे देत नाहीत, गॅस टॉकीत देत नाहीत. आता बघूया, नाहीतर मी मंगळवारी आता सरळ गॅस टॉकी लाईनीत नेऊन ठेवणार आहे आणि लाईनीत उभं राहायचं आणि घ्यायचं. लाईन तर एवढी लागलेली आहे, रोजच्या जवळजवळ 100-150 टॉक्या असतील लाईनीत. एवढ्या लांब रांगच्या रांग, सकाळी जाऊन उभारली की संध्याकाळी नंबर येत आहे. पण पर्याय नाही. आता शेवटी जगाबरोबर कसं असेल तसं असेल, शेवटी जाऊन उभारूनच आपल्याला टॉकी ही
आणावी लागणार आहे, कारण की गॅस नसला तर कसं सगळं मॅनेज करायचं आणि स्वयंपाक वगैरेसुद्धा कसा बनवायचा. तर चला, सगळा माझा तुमच्यासंग बोलत बोलत स्वयंपाक झाला. आता जी भांडी आहेत ती हातासरशी उरकून घेते आणि किचन ओटा त्यांना लगेच क्लीन करून घेते. कारण की कसं होतं, एकदा जर तुम्ही इथनं दुसरीकडे गेला काम करायला, धुणं असेल किंवा बाकीचं दुकानात वगैरे गेलं तर हे असंच संध्याकाळपर्यंत पडतं. आणि कोणतर जर समजा दिवसभरात आलं तर मग ते आपल्या म्हणजे अब्रूच निघते म्हणा, की घरातली बाई किती घाणेरडी असेल, असंच टाकलेलं आहे, किती किचन ओट्यावर पसारा केलेला आहे असं होतं. आणि आपल्यालासुद्धा फ्रेश वाटत नाही. आपण जरी आता संध्याकाळी आलो आणि हा पसारा बघितले की आधी डोकं दुखायला चालू होतं. त्याच्यापेक्षा हे सगळं लगेच हातासरशी आवरून घ्यायचं आणि त्यानंतरच मग बाहेर पडायचं. हे आता सकाळी 5 ते 10 मिनटात जे काम होतं तुम्हाला, ते संध्याकाळी मग तासभर त्यात जातो आणि ते दिवसभर त्याच्यावर घुंगट्या वगैरे बसतात आणि किचन ओट्यावर सुद्धा मग माशा चिलटं हे होतात. मग आपण जे शिजवलेलं अन्न असतं त्याच्यात पण मग माशा चिलटं फिरतात, ते चांगलं वाटत नाही. त्यामुळं जिथल्या तिथं क्लीन केलेलं बरं असतं. चहाचे वगैरे चहा पावडर असते ती लगेच मी प्लॅस्टिकच्या पिशवीत भरते आणि कचऱ्याच्या डब्यात टाकते. तशीच टाकत नाही, कधी पण मी प्लॅस्टिकच्या पिशवीत भरते. काही पण असून दे, खरकाटा असून दे किंवा जे हे असेल, जे शिल्लक राहिलेलं अन्न असेल ते सगळं प्लॅस्टिकच्या पिशवीत भरते आणि मी ह्याच्यात कचऱ्याच्या डब्यात टाकून देते. कारण की आपण जर तसंच जर कचऱ्या डब्यात टाकलं तर सगळं कचऱ्या डब्याला तसंच लागतं आणि कचऱ्या डबा मग पूर्ण घाण होतो, वास मारतो. त्याच्यापेक्षा प्लॅस्टिकच्या पिशवीत ज्या त्यावेळी तुम्ही भरून टाकला तर कचऱ्या डब्याला पण अजिबात काही घाण लागत नाही. हातासरशी मी देवपूजेला घेतलेली कळशी वगैरे होती ती सगळी क्लीन केली आणि मध्ये आमच्यात पाण्याची टंचाई होती, त्यामुळे मी अशा कळशा वगैरे भरून ठेवत होते. तर आता ती टंचाई आहे ती म्हणजे जो सेन्सर होता तो बिघडलेला, तर तो रिपेअर केलेला. मग परत आता ते सगळं कळशा वगैरे घासून ठेवल्या आणि आता किचन ओटा क्लीन करते. आता किचन ओटा क्लीन करायला पण किती वेळ लागतो बघा, 10 मिनटात क्लीन होतं. मी धुणार वगैरे नाही, कापड ओलं केलेलं आहे. कापड पण आमच्या घरातलंच आहे, म्हणजे यांचं जे जुनं बनेलं असतं ते मी टाकत नाही, कारण ते कॉटनमुळं व्यवस्थित क्लीन होतं. आणि ते मी असं किचन ओटा वगैरे पुसायला ठेवते. परत भाकरी करताना खाली जी परात आपली खूप अशी सरकते बघा, तर ती सरकू नये म्हणून मी खाली अशी कॉटनचीच कापडं अंतरत असते. बघू शकता तुम्ही किती 5 मिनटात आपला किचन ओटा क्लीन झालेला आहे. पण हेच जर असं ठेवलं तर संध्याकाळी खूप गोंधळ होतो. त्यामुळं आणि सगळं आवरून मला आता दुकानात जायचं आहे. हे गेलेले आहेत आता. मी जेवण बनवूसपर्यंत ते आंघोळ वगैरे केले आणि चहा वगैरे घेतला, चहा चपाती खाल्ली आणि ते गेलेले आहेत. आणि मी आता त्यांना फोन करणार, माझं आवरल्यावर. मला सांगितलेलं आहे त्यांनी फोन कर, मग फोन करणार आणि मला मग परत ते न्यायला येतात. आणि मी आता सकाळी गेले की संध्याकाळीच येते. आता जाताना मी जेवण करूनच जाणार आहे, जेणेकरून डबा वगैरे न्यायचा आणि परत ते तिथं खायचं, परत ते डबा परत आणायचा, ते नको वाटतं. त्याच्यापेक्षा जेवून गेले की बरं असताना. आता उन्हामुळे आपण भरपूर पाणीच पितो, जेवण आपल्याला कमीच जातं. आणि पुदिना सरबत जे होतं ते मी बनवलेलं होतं आणि याचं तोंड बघू शकता पिताना. यांना जेवढं चांगलं देईल तेवढंच म्हणजे हे आहे. पुदिना सरबत हा पीत नव्हता, तरी पण मी त्याला जबरदस्तीनं दिलेला आहे प्यायला आणि नको म्हणत आहे. पुदिना, जिरा आणि लिंबू परत साखर असं घालून मी सरबत बनवलेलं होतं. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि लाईक आणि कमेंट करत जावा, कारण तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यासाठी कोणतेही शुल्क म्हणजे पैसे आकारले जात नाहीत. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.